नमस्कार मंडळी, तर वेलकम बॅक टू माय चॅनेल. आणि आज होती आषाढी एकादशी. तसं काय मला लवकर उठायचं झालं नाही कारण रात्री माझी तब्येत बरी नव्हती. पण मी सकाळी उठून सगळं आवरले होतं ऑलमोस्ट सगळं. रायाने खाऊ खाल्ला, राया झोपलाय. मला फक्त आता देवपूजा करायची आणि मग फराळाचं करायचं आहे. आणि आज मी तुम्हाला होममेड फ्रीज क्लीन करण्यासाठी जे लिक्विड असतं ते घरीच कसं बनवायचं हे दाखवणार आहे आणि बरोबर माझा फ्रीज पण क्लीन करून घेणार आहे. सो स्टे ट्यून. ओके, नमस्कार मंडळी. तर जसं की मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की मी तुमच्यावर एक लिक्विड शेअर करणार आहे. हे पण मी इंटरनेटवरून बघितलं होतं आणि आज ते मी तुमच्यासमोर ट्राय करणार आहे आणि माझा बरोबर त्याच्याबरोबर फ्रीज पण क्लीन करून घेणार आहे. तर चला बघूया. तर मी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं, त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून लिक्विड घेतलेलं आहे, जे आपण डिशवॉशर आहे ते लिक्विड घेतलं. त्याच्यामध्ये 1 चमचा सोडा ॲड केला, जो खायचा सोडा असतो तो ॲड केला आणि त्याच्यामध्ये अर्धा लिंबू कट करून तो ॲड केला आणि ते चांगलं मिक्सचर एका बॉटलमध्ये, जी स्प्रेवाली बॉटल आहे त्याच्यामध्ये करून घेतलं. आता जर तुम्ही हा माझा फ्रीज बघितला तो इतका घाण झालेला होता, बरेच दिवस झाले तो साफ करायचा झाला नव्हता. बरेचसे भाजीपाला वगैरे तसंच पडून होता त्याच्यामध्ये. खूप सारे डाग पण होते, सॉसचे डाग, दह्याचे डाग आणि हे काळपट तर ऑलरेडी फ्रीजच्या डोअरवरती होतं. फ्रीजमधले सगळे मसाले काढून घेतले, त्याच्यातलं सगळे भाजीपाला काढून घेतला आणि मग त्याचे जे फ्रेम्स होते ते सगळे बाहेर काढले आणि हे सगळं मी फ्रीज बंद करून केलं होतं. आणि आधीमध्ये राया लुडबुड करणार नाही, हे काय असं होणारच नाही. त्याला बघायचं होतं की मी फ्रीजच्या आतमध्ये बसून काय करते. सो त्याच्यानंतर मी ही जी बॉटल आहे त्याच्यामधला जो स्प्रे आहे तो मारायला घेतला. मे बी माझ्या बॉटलमध्ये काहीतरी इश्यू होता, ते व्यवस्थित स्प्रे होत नव्हतं, म्हणून मी ते फक्त लिक्विड थोडंसं त्या जिथं काळपट डाग होते त्या एरियावरती मारून घेतले. आणि त्याच्यानंतर एक माझ्याकडं सुका कपडा होता, ते मी फक्त फिरवून घेतलं त्याच्यावरून. तर जे एवढे पण काळपट डाग होते ते एका वाईपमध्ये निघून गेले होते. तर मी सगळीकडे ते स्प्रे करून घेतलं आणि मी तुम्हाला पण दाखवते की ते जे काळपट डाग होते ते एका वाईपमध्ये कसे निघाले ते. आणि मला असं झालं की ते ॲक्च्युली वर्क केलं आणि हे लिक्विड मी परत मग पूर्ण फ्रीज च्या डोअर्सवरती, साईडवरती सगळीकडे मारून घेतलं आणि मग ते सगळं पूर्ण वाईप करून घेतलं. हे सगळं मी सुक्या कपड्यांनी करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग जे ग्लासचे कवर्स होते फ्रीजमधले स्लायडिंगवाले, ते नंतर मी सगळे धुवायला घेतले आणि ते मी साबणाने आधी क्लीन करून घेतलं. कारण एकदम सॉफ्टवालं जे आपली घासणी असते ती यूज केलं, कारण त्याच्यावरती पण थोडे थोडे डाग पडले होते. सगळे कंपार्टमेंट्स व्यवस्थित मी क्लीन करून घेतले आणि ते सुकायला ठेवले. ते सुकतायत तोपर्यंत विचार केला की जे आता फ्रीज क्लीन केलं होतं ते सुद्धा एका सुक्या कपड्याने व्यवस्थित परत एकदा पुसून घ्यावा. आणि फायनली हा फ्रीज असा काय दिसत होता क्लीन केल्यानंतर. अजून ह्याच्यामध्ये मी कंपार्टमेंट टाकले नव्हते, पण ह्याच्या आधीच तो एकदम क्लीन आणि स्वच्छ झाला होता आणि मला खूप बरं वाटलं. त्याच्यानंतर मी सगळे जे ग्लासवेअर्स होते ते त्याच्यामध्ये पुसून परत ठेवले. थोडंसं पाण्याचे शिंतोडे राहिले होते, सो विचार केला की ते सुक्या कपड्याने पुसावे आणि मग ते लावून घ्यावे. आणि फायनली माझं खूप दिवसाचं जे काम रखडलं होतं ते माझं पूर्ण झालं. त्याच्यानंतर जे ग्लासवेअर्स लावले होते त्याच्यावरती जे त्याचं कवर होतं ते मी लावून घेतलं आणि पूर्ण फ्रीज सेट करून दिला. अजून मला दुपारी जाऊन म्हणजे 4 वाजता जाऊन मला भाजीपाला आणायचा होता, त्याच्यामुळे मी आत्ता ऑलमोस्ट फ्रीज माझा रिकामाच होता. त्याच्यामध्ये फक्त मी थोडकं साहित्य ठेवून दिलं. आणि हे सगळं झाल्यानंतर परत मी हॉल क्लीन करायला घेतला. मी हॉल व्यवस्थित सगळा क्लीन करून घेतला आणि लगे हात फरशी पण पुसून घेतली. आणि तसंही आज एकादशीच होती, त्यामुळे संध्याकाळचं इतका स्वयंपाकाचा काही लोड नव्हता. त्याच्यामुळे विचार केला की एक हातमध्ये सगळंच क्लीन करून घ्यावं, म्हणून हॉल पण क्लीन करून घेतला, बेडरूम क्लीन केली, किचन क्लीन केलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही बाजारात गेलो. तर बाजारात गेल्यानंतर भाज्यांचं किंमत ऐकूनच माझं डोकं शॉर्ट झालं होतं, कारण इतक्या महाग भाज्या. एक तर पावसामुळे भाज्या मिळत नाहीत आणि मिळाल्या तर इतक्या महाग भाज्या मिळतात. पण रायासाठी तर मला पालेभाज्या घेणं महत्त्वाचंच होतं. मी त्याच्यासाठी मग पालेभाज्या घेते आणि आमच्यासाठी नॉर्मल भाज्या घेते. आणि ह्यावेळेस मी कडधान्य जरा जास्तच घेतलं होतं, कारण तसेही फ्रीजमध्ये ठेवलं तरी भाज्या खूप दिवस टिकत नाही आहेत आजकाल. त्याच्यामुळे मग कडधान्य जास्त वापरात आणते मी ह्यावेळेस. आणि मग रायाला कडधान्याबरोबर मी पालेभाज्या देण्याचा ट्राय करते. भाजी वगैरे घेऊन आले होते घरी, पण खरं सांगू का, उपवास असला ना तरी पण
इतका पसारा पडलेला असतो, कारण उपवासा दिवशी पण आमच्याकडे खूप सारे वेगवेगळे पदार्थ बनतात. तर जसं की सकाळी मी रताळं बनवलं होतं, त्याच्यानंतर मी खिचडी बनवली होती, शेंगदाण्याची आमटी बनवली होती आणि आरबट-चरबट वेगळं असतं. आणि संध्याकाळच्या वेळेस मग मी खिचडी पण बनवली, साबुदाण्याचे वडे बनवले आणि वरचं जर राजगिरीचे लाडू वगैरे असतात. इतकं सगळा पसारा पडला होता. तो आधी विचार केला की तो साफ करून घ्यावा आणि आणि तसंही माझ्याशिवाय हे कोण साफ करणारच नव्हतं, बरोबर ना? सो मी आधी विचार केला की आधी सगळे भांडी साफ करावी व्यवस्थित, किचन ओटा पुसून घ्यावा, कारण ते साफ असल्याशिवाय अजिबात घराला शोभा मिळत नाही. आणि मी कधीही प्रेफर करत नाही की रात्रीची भांडी तशीच सिंकमध्ये ठेवावी. मला ते बिलकुल आवडत नाही. मला एखादं भांडं जरी असेल तर ते पटकन धुवून करून टाकावं. आणि दुपारीच जाताना मी फरशी पुसून गेले होते बाजारात जायच्या आधी. पण आल्यानंतर रायाने सगळीकडे खात सगळीकडे सांडून ठेवलं होतं. त्याच्यामुळे मला भांडी झाल्यानंतर फरशी पण पुसायची होती आणि माझी दिवसभराची कपडे तसेच पडले होते. सो विचार केला की आधी भांडी धुवून घ्यावी. त्याच्यानंतर फरशी पुसून घेतली मी आणि मयूरनी पण मदत केली त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मी कपडे लावली. आता तसंही मशीनच्या कपड्याला 1 तास लागणार होता आणि विचार केला की जी आपण भाज्या घेऊन आलो होतो दुपारी, त्या व्यवस्थित लावून घ्याव्या फ्रीजमध्ये. कारण जर त्या भाज्या तशाच बाहेर ठेवल्या तर मी खरं सांगू का, मी विसरून जाते परत भाज्या लावायच्या. आणि जर पालेभाज्या जर बाहेर तशाच ठेवल्या तर त्या कोमेजून जातात पूर्णपणे खराब होतात. मग मशीन होती आहे तोपर्यंत मी भाज्या लावायला घेतल्या आणि मग सहसा काय करते, ज्या पालेभाज्या असतात त्याला मी पेपरमध्ये रॅप करून ठेवते. कारण लगेच आणल्यानंतर मला निवडायला वेळ असेल तरच मी निवडून ठेवते. ते निवडलेल्या कधीही बऱ्या असतात. पण काल रात्री मला इतका वेळ नव्हता, त्याच्यामुळे मी आणल्या त्या भाज्या पेपरमध्ये रॅप करून ठेवल्या. नाहीतर मग त्याची माती पूर्ण फ्रीजवर होते. त्यामुळे त्या पेपरमध्ये रॅप करून ठेवल्या. आणि ज्या बाकीच्या भाज्या होत्या, जसं की टोमॅटो, जसं की शिमला मिरची, ते माझ्याकडे बॉक्स आहे त्याच्यामध्ये बसले तर मी ठेवून देते. नाही तर खालचा मोठा जो ट्रे आहे त्याच्यामध्ये ठेवून देते. आणि अशा प्रकारे फायनली माझी घरातली ऑलमोस्ट सगळी कामे झाली होती. मला फक्त आता मशीन झाल्यानंतर कपडे सुकत घालायची होती आणि मेन म्हणजे रायाला झोपवायचं होतं. मग मशीनचे कपडे होत आहेत तोपर्यंत मी रायाला झोपवून घेतलं. राया झोपल्यानंतर मी मशीनचे कपडे सुकायला टाकून दिली आणि त्याच्यानंतर झोपी गेले. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. मी हे व्लॉग्स खूप मेहनतीने बनवते. सो माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओजना लाईक करा आणि शेअर करा. आणि भेटूया आपण अशाच एका नवीन व्लॉगमध्ये लवकरच. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.